काकूचा अकर्मास आहे, तुम्हाला गावाला जायला पैसे दे जा. कोणची काकू तू? फोन आलता अकर्मास आहे तर तुम्ही सर्व जण ये जा म्हणून. चालता काय अकर्मासाले? ना पाहतो ना मी कामधंदा वावरातलं काय आहे तर पाहून घेतो आणि मग येतो. हा कैसा रिकामपणच नसते, तुम्हाला नेहमीचेच कामधंदे आहे. मायवाल्या सर्व बहिणी येते म्हटलं अकर्मासाले, मला जास्त लागते. हो तुला सगळ्याच ठिकाणी जा लागते, ते नाही येत त्या घरी. आले नाही तर काय, माझ्या पोरीच्या लग्नाला शाळा असूनही आला म्हटलं. काकाचाही मुलगा आलता, मोठ्या काकाचा यालता आणि लहान काकाचा यालता म्हटलं. दोघे जण वयर घेऊन आलते म्हटलं लग्नाले. हो काय माझ्या लक्षच नव्हतं. मला तर मला माहित नाही का दोघांनी वयर केला म्हटलं. मला आले तर आले, लग्नाला येऊन भेटते आले तर आले, राहिले नाही पण ते. हो हो जाऊ ना आता, जाऊ काय पाहतो बाय, पैशाचं काम पाहतो. पैसे सोय लागते ना पैशाची, मग सांगतो तुला मी तारखेवर आहे व. जा लागते, परवाच आहे पण उद्याच जा लागते म्हटलं. गाव आहे की नाही म्हणून जाणं नाही होत, म्हणून उद्याच जा लागते. दूर आहे व. यवतमाळ एवढंच अंतर आहे पुढं. यवतमाळ पासूनही दूर आहे का व? मग आपल्या गावून तर लयच दूर आहे. मग ते गाव तर अजूनही पाहिलं नाही बिचारे. हो चालला जाऊ का त्याच्या संगत? मी चल जातो एकटी. माझ्या पैशाचं पाहतो ना पहिले, मग तुला सांगतो. त्याची गाडी भरल्यावर सांगू काय मग? ती जाय मग एकटी. खरंच जाऊ का मग? जाय, मी पाहतो ना, मी येतो त्या संगत. नाही तर बरं, मी नेहमी पैशाचंच गरज नसते. कायचं त्या माणसाचं निरा काव आणून टाकला, पैसेच नसते म्हणते या माणसाविषयी. कधी पाहिलं काय सांगतही नाही. त्याची गाडी बाडी भरली तर मलाच टेन्शन नाही. मग मी काही एकटी जाऊ काय? काय म्हणता? त्याच्यात गटामधलं संघ नसते काय, त्याच्यातलं मला काम होतं, त्या संघात बोलायचं होतं. त्याचं काम होतं. अर्ज पाहिजे होतं संघातलं बाय बचत गटातल्या बायले, म्हणून त्या घरी आली मी घेऊन त्याईले. ना मग काकू नव्हता ये ना. गाले व्याज किती येते हो मग? 10,000 उचलले, त्याचे 100 रुपये भरा लागत जाईल तुम्हाला. 10,000 मग 1,000 रुपये व्याज येईन का व? टक्क्या व्याज आहे त्याले. काय 1 लाखाचं कर्ज भेटते, नाही तर 5 लाखाचं भेटते. कोणचं काढायचं आहे तुम्हाला? किती रुपयाचं काम आहे सांगा मला. 1,00,000 रुपये पाहिजे, जास्त नाही पाहिजे. 5 लाखाचं लय भरा लागत ना बाई व्याज. आमच्या इकडून होईन नाही म्हणून, नाही 5 लाखाचं पाहिजे होतं आम्हाला. आम्ही काही आता एवढी गरज नाही ना म्हणा, पण काढलं तर पाहिजे. 5 लाख काही उचलू नका, लय टेन्शन येते 5 लाखाचं. 1 लाख रुपये उचला, जास्त काही उचलू नका. तुम्हाला टेन्शन नाही येत आणि जास्त भरायला नाही लागत. महिन्याचे 1,000 रुपये, 100 रुपये व्याज द्यावं लागत जाईल तुम्हाला महिन्याचं. हो ताई, लय टेन्शन येते 5 लाखाचं. 5 लाख नाही पाहिजे बाप्पा, 1 लाख द्या आम्हाला. महिन्याच्या महिने भरलं तर मग व्याज कमी होत जाते म्हणते. असं म्हणे. मॅडमले फोन करतो, विचारतो मग. काढायचं आहे का तुम्हाला? मग हो काढतो ना आम्ही. तर गटातल्या बायानं सगळ्यांना भरले पाहिजे, एवढी काळजी घ्यायला लागते. म्हणजे कसं मग तुम्हाला व्याज कमी कमी होत जाते ना, म्हणून आली. मग काही आमच्या गटातल्या बाया आहे पैसेच नाही बरं बाई, किती मागा लागा लागते, किती काव आणून टाकते म्हणे, मला पैसे भरायला लागते. मला येते टेन्शन. मग काही जणी भांडणावर शेती बाई, काय करा. आम्ही 3-4 जणी चांगला आहे, आम्ही महिन्याच्या महिने पैसे भरतो, आमचा काही वादा नाहीये. 2-3 बी भांडतेच आमच्या संगत. आणि पैशाची गरज पडली काही पडली तर मग भेटत असते का आपल्याला. आम्ही 4 जणी उचलतो, त्याला काही देत नाही आम्ही. ताई आम्ही भरतो महिन्याचे पैसे. त्याची तर सह्या लागन ताई. तो आम्ही सह्या त्याच्यात, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. ना माझ्याच सही नव्हती काम तसं, दुसऱ्याच्या काही नाही पाहिजे, पण अर्ज असला पाहिजे बा, म्हणून होय. काही सांगत नाही आम्ही, काम आहे बचत गटाचं, सह्या पाहिजे त्याला असं सांगून दे. देतो ना मी, कर्ज देतो. काय गटातल्या बाईनं कर्ज काढलं 2 लाखाचं, भेटलं आम्हाला, मग घेतलं आम्ही. भरतच नाही बाई महिन्याचं. एवढा काव आहे, त्याला पैसे मागू मागू थकतो. महिना जाते तर पैसे नाही देत. मी काय केलं, तुम्हीच भरत जा, तुमचेच टेन्शन तुम्ही लावून घ्या, मला काही देऊ नका. आता मी ह्यात रूल लावला म्हटलं. गटात तसंच आहे, तुम्ही घ्या, आम्ही पैसे त्याला नेऊन देतो, लिहून घ्या. तुम्ही पैसे भरायला तुम्हीच जा. आम्ही हेच ठरवून घेतलं, सगळेजण एक जण भरून घेते आमच्या महिन्याच्या महिन्यात. आपल्या मागे त्या पैशाची आण दिसतं. आपण मी कशी ब्लाऊज शिवतो बरोबर, तर आपले पैसे जमा करतो, महिन्याचे पैसे भरतो बचत गटाचे. कमी पडते म्हणून मी बचत गटात गेली रे. बाया एवढा कावान ते पैसे लय हद्द आहे बायच्या. मागं लागू थकवून जा तुम्ही. काही टेन्शन नाही, तुले महिन्याचे पैसे आणून देत जाईन आम्ही. संघाचे भराले काय सांगितलं. व्याजाचे पैसे एक जण 100 देत जाय तुम्ही सगळेजणी. देतो ना आम्ही, तू काय टेन्शन घेतो तसं. घेतो दिले म्हणजे झालं. चिचली देत नाही मी, भली कावरत असतो, भली गरम होत असतो. देत का नाही देत, काम नाही काय. दिवस गेल्यावर देतं काय, मग आता आम्हाला व्याज भरायला लागते. आम्ही बडबडच करतो सगळेजणी, मग भरते ते काऊ 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 काऊन येते. तर कसं आहे, पैसे द्यायला काही नाही. दिले भरले तर काय महिन्याच्या महिन्यात टेन्शन नाही राहत आपल्याला. भरले तर अजून भेटते, अजून जास्त कर्ज भेटते. मग तुम्हाला, तुम्ही महिन्याच्या महिने भरला नाही, तुम्हाला टेन्शन नाही राहत. किती लाखाचं कर्ज भेटते मग. त्याच्यातलं काही जणी भरत नाही ना, म्हणून आम्हाला लाखाचं कर्ज भेटत नाही जास्त. ते चौकीच्या भरोशावर देतो मी तुम्हाला. आता तुमच्या सह्या घेऊन घे जा, मला आणून दे जा तुमचा फॉर्म. त्या नंबर माझ्यासाठी. हो मांडतो.
बाप्पा शांता काकू किती दिवसानं आल्या तुम्ही मा घरी हा मला तर पहिल्यांदा दिसलं कायच्यासाठी आला बाप्पा त्याच्यासाठी संघाचे पैसे कर्ज काढायसाठी आलो. कर्ज भेटन काय बा आम्हाला म्हणून नाही आलो त्या घरी. तसं काय येतो आम्ही. भेटत नाही तर काय मॅडम देते ना तुम्हाला आमच्या घरच्या तर मॅडमला विचारायला आलो देता का नाही देत म्हणून. देते मॅडम दे जाऊ काढून येईल कर्ज तुम्हाला नाहीच म्हटलं वाटते शांता काकू आहे ना तो म्हणते ना रे तू काय तिले एवढा हे करतो देते ना ते मला कर्ज. याच्यासाठी सगळीसाठी चहा माझ्यासाठी म्हण हा उद्या मस्त चहा गरम गरम सांगितलंही नसतं काही नाही तरी मी केला असता माझी बायको करतच नाही घरी कोणी आलं ना चहा पिल्याशिवाय कोणाला जाऊ नाही देत म्हटलं मी कोणालाच नाही माझ्या घरी किती बचत गटाच्या बाया येते पण मी कधीच कोणाला चहा पाजल्याशिवाय जाऊ नाही देत म्हटलं लिपिका आणि ते पडल्याच राहते येतच राहते मग ते मी मानत नाही काय माणसाला भली बेकार सवय आहे माझ्या घरच्या कोणाच्या देखता काही म्हणायची पण कसं आहे शांता काकू तुरी मुरी चांगल्या आहे तुमच्या केशव चांगले आहे माझ्या वावरातल्या तुरी चांगल्या आहे पयाटीचा कापूसही चांगला आहे अजून बोंड आहेच म्हणते अजून येतेच कापूस वावरातलं काय म्हणते पीक पाणी पाणी तर चांगलं आहे पण हे डुकराई नसलं कावानला बाप्पा निरा बोंड चावचूक करते निरा कावानला तुरी तशाच गोयनं चालू केल्या काय करा समजतच नाही बाप्पा करण लावत जाणं करण लावत जा वावरात हा लावले काही नाही काकू सामन्यावरचं वावर आहे रोडाला टच व्यवसाय नाही असं वाटते रात्रीचं कोणी गेलं मेलं पेलं तर बसलं टेन्शन रिकामा डोक्याला लावत म्हणून काही लावत नाही मी हा तेही बरोबर आहे पण सोकारी लावा लागत होता ना आलेला माल खाऊन येतील ना मग हा एखाद्या सोकारीला भोंगा मोंगा लावून ठेव नाही तर इन तरी नाही वांदेर येत नाही डुकरं येत नाही त्याच्यापेक्षा भोंगा लाव एक मस्त भोंगेला पट्टी का होती त्याला वाटते रोजच गाणी चालू राहते म्हणून तरी येते ते डुकरं काव काव आणून टाकला मला पीक होते का नाही भरत यंदा होते भोंगा लाव तू आता एकदा तो ऐक माझ्या मतानं होतेच तुले. शांता काकू शेती किती आहे तुमच्या घरी मग अरे 100 एकर 100 एकर असूनही तुम्हाला कर्जाचं काम पडलंच काय शांता काकू मजुरी लय पैसा पाहिजे ना रे मजुरीतच लय पैसा जाते घरचं कोणी जाणार आहे नाही मा घरचं माणूस बाईच्या मागं जाते काही माणसं कापूस ऊस वेचते का रे आणि मॅ इकडून होत नाही पहिले झालं तर केलं नाही का किती केलं म्या काम केलं मेलं तुम्ही पण मला एवढं नाही माहित तुमच्या घरी 100 एकर जमीन आहे म्हणून एवढं नाही माहित होतं हाय बा हाय पहिले तुमच्या आईची राजूटी कमीच होती ना हो आईच्या रजोटी कमी होती माझ्या बुड्यानं मॅच कमावलं एवढ्या दिवसाचं 2-3 वावरं घेऊन घेतले मग म्हणून झाले 100 एकर जमीन माझ्या इकडून घेणं आणि पोरही कंपनी जाय कामाची पोरं होती म्हणून झाली शेती मेथी एवढी घेणं आता होते काय आता किती भावा एवढ्याच जमिनीले बापा हा खाता खावल्या नाही जात तुमच्या इकडून आता ऐकलं ते खाता खावल्या नाही जात म्हटलं एवढा आहे तुमच्याविषयी किती एकर आहे रे जास्त नाही बापा माय बापाने काही कमावून नाही ठेवलं एवढं चष्माची कुठे होती बे 1.5 एकर होती बुडा नोकरीवर होता आणि पोरं कामाची होती म्हणून झाली माझी जमीन नाही तर कायची झाली असती एवढी झाली तरी असती का रे शौक पाणी कोणालेच नाही माघारी हाय काय शौक पाणी तुले दिसते काय माय पोरं दारू पेले खर्रा खाले पांटे लावर दिसते का तुले नाही दिसत ना म्हणून पुरला आम्हाले हो शांता खरंच तुमची पोरं चांगली आहे हा ट्रॅक्टर आहे चक्की आहे शेती आपल्या आपल्या कामातच राहते तुमचे पोरं तसे काही हे नाही कोणाला भांडण नाही टण नाही काहीच नाही मस्त आहे तुमचे पोरं पिंटो नाही आपण आपल्याला काही जास्त पाहिजे नाही आपला देवाचं दिलं तेवढं लय झालं हेच लय आहे करता करता सरत नाही दिलं चांगलं दिलं ना देवाला काय कमी दिलं का आपल्याला चांगलं दिलं 2 हात आहे डोळे आहे कान आहे हात आहे सगळं आहे ना मग काय पाहिजे सगळं आहे आपलं हो हो